राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। शनिवार वाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल, मेधा कुलकर्णी रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली। माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळाने निधन, जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते असा होता राजकीय प्रवास। नमाज पडायला दुसरीकडे जागा नाही का? हाजी अली मध्ये हनुमान चालीसा बोललं तर चालेल का? शनिवार वाडा प्रकरणावरून नितेश राणे भडकले। राजाराम बाबू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। ठाकरेंना मामा बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले, खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। एकनाथ शिंदेंनी सुहास अण्णांची ताकद वाढवली, नाशिकमध्ये दिली मोठी जबाबदारी, शिवसेनेत पहिल्यांदाच प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख पदाची निर्मिती। संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्यांकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला, बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान। पुण्याचा जाग्या मोहोळ, धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं, जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।